मुरुड जंजिरा म्हटलं की सर्वसाधारणपणे मुरुड जंजिऱ्याचा किल्लाच आठवतो. पण त्याहीपेक्षा शिवछत्रपतींनी बांधलेला पद्मदुर्ग हा सर्वात महत्त्वाचा किल्ला किंवा ज्याच्या योगे छत्रपतींनी सिद्धीच्या परकीय जुलमी आणि परधर्मीयांना कंट्रोलमध्ये ठेवलं तो हा पद्मदुर्ग किल्ला. पण बऱ्याचशा प्रमाणात हा किल्ला इथल्या पर्यटकांना आणि शिवप्रेमींना माहीत नाही. तो खऱ्या अर्थाने माहीत व्हावा शिवछत्रपतींनी कन्स्ट्रक्शनमध्ये केलेले अनेक विविध प्रयोग सर्वांना माहीत व्हावे म्हणून शिवगडधारी परिवार गेली कित्येक वर्षापासून इथे गड संवर्धनाचं काम करतं. आपल्या पैशांनी व आपलं सर्व काही खर्च करून फक्त एकच उद्देश की शिवछत्रपतींचं गड संवर्धनातलं कार्य किंवा गड स्थापनेतलं कार्य सर्वांसमोर यावं म्हणून. जय शिवराय. तर आपण गडाजवळ आलोय पद्मदुर्ग. हा बघा आता क्लिअर दिसायला लागलाय. मग अशा धुकं होतं तेव्हा एवढं क्लिअर दिसत नव्हतं. आता क्लिअर दिसतंय. भगवा छळ झेंडा फडकतोय तिकडं एका साईडला. काही लोक पण दिसत आहेत. तर सुप्रभात आणि आपण निघालो आता राईडला. त्या अगोदर गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. जेव्हा राईड सगळी चांगली करू दे. आणि हा एवढा पाणी कुठं होता काय माहिती आहे बघा. रात्री गाडी धुली मी ना त्याच्यामुळं पाणी असेल कुठेतरी भाजलेलं. तर मेन प्रॉपर कुठे ते स्पॉटवर गेल्यानंतर मी तुम्हाला पुढं सगळी इन्फॉर्मेशन देतो. नमस्कार मंडळी, नमस्कार यूट्यूब फॅमिली. आणि आता सकाळचे वाजलेत ऑलमोस्ट 7:30 झालेत. तुम्हाला मी चालू केलेलं मगाशी ब्लॉग तिथून नंतर मग डायरेक्ट आता इथे चालू करतो आहे. आता आपण आहोत मुंबई गोवा हायवेवर. रायडर चाललेत हे बघा इकडं आपले, कारण आज खूप सारे लोक राईडला चाललेत आणि आपण पण राईडला चाललो आहे आता. तर मी आता चाललो आहे, तर आपण मग राईडला चाललो आहे. मला सिद्ध्या जॉईन होणार आहे नंतर नागावमध्ये. त्या अगोदर थोडीफार तुम्हाला माहिती द्यावी म्हणून मी आता इथं बाईक स्टॉप केले. तर आपण चाललो आहे आज पद्मदुर्ग राईडला. त्या अगोदर आपल्याला तुम्हाला हा ब्लॉग मोठा ब्लॉग आवडला तर मोठं ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे हाईप फीचर आपल्याला आता अवेलेबल झालेलं आहे, तर ते हाईप फीचर पण तुम्ही जेव्हा कमेंट करता ना, कमेंट सेक्शनमध्ये लेफ्ट स्वाईट केल्यानंतर हाईप फीचर येतो. त्याच्यामुळे तुम्ही पॉईंट दिलं मला तर माझी व्हिडिओ रँक करते, तेही करा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सबस्क्राईब तर करायचंच आहे. आणि आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव पण चेंज केलं आहे, त्या संदर्भात माहिती देतो तुम्हाला मी. त्या अगोदर आपल्या इंस्टाला पण फॉलो करा मला. स्वागत आहे पुन्हा आपल्या यूट्यूब फॅमिलीचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण चाललो आहे राईडला. खूप सारे लोक राईडला चालले आहेत म्हणजे दिसतात जाताना. तर आपण हे राईडला चाललो आहे. मी बहुतेक मुरुड जंजिरापर्यंत जाणार आहे आपण राईड म्हणजे करणार आहोत. पण मोस्ट ऑफ आपला जो फिक्स पॉईंट आहे तो आहे पद्मदुर्ग. पण आपल्याला पद्मदुर्ग हा आपला लास्ट आणि फायनल स्टॉप आहे आजच्या संडे राईडचा. मोठी राईड नाही, संडे राईडच आहे. त्या अगोदर आपल्याला मध्ये सिद्धेश जॉईन करणार आहे राईडला. तोच बघायला झालो. खूप लोक जातात मुरुड जंजिरा बघायला. मुरुड जंजिरा गडापेक्षा जो पद्मदुर्ग गडाचा जो इतिहास आहे तो खूप मोठा आहे. आणि समजा 1000 लोक जात असतील मुरुड जंजिरा किल्ल्यावर, तर पद्मदुर्ग किल्ल्यावर जाणारे 100 लोकच आहे. त्यामुळं यस आपण पण ट्राय करू जायचं महाराजांच्या किल्ल्यावर. गरजेचं आहे जाणं. तिकडून आपण रोहा साईडनं पण जाऊ शकतो पद्मदुर्गला. रोहा मार्गे म्हणजे मुंबई हायवे रोहावरून मग आपल्याला राईड घेऊन नंतर पुढं मेन रोहा आली मुरुड रोड आहे ना, त्या रोडला लागायचं. आणि तिकडून थोडा लांब पडेल आपल्याला. हा थोडा रूट जरा बरं लांब म्हणजे तेवढाच, दोघांचा डिस्टन्स तेवढाच आहे. पण मला वाटलं सिद्ध्या येते म्हणून मी ह्या साईडून आलो की हा रूट जरा बरा पडेल आपल्याला. आणि हा ओळखीचा पण रूट आहे म्हणजे अर्ध्या कोरलाई किल्ल्यापर्यंत, कोरलाई गड आहे ना तिथपर्यंत तरी मला ओळखीचा रस्ता आहे. त्याच्यानंतर किती पुढं रस्ता आपल्याला काय माहिती नाही कसा आहे तो, कधी त्या साईडला मी गेलो नाही. त्यामुळं आता एक्सप्लोअर करणं आपल्याला गरजेचं आहे. आपलं स्वतःचं स्वर्ग कोकण. आणि मला आता कोकण पूर्ण एक्सप्लोअर करायचं आहे.
अशा छोट्या छोट्या स्मॉल राईड. पुढच्या टायमाला पुन्हा एक राईड मारूच आपण त्या साईडला संडे राईड मारू. आणि हा आहे धरमतरचा पूल. पण त्या धुकामुळे सगळं काय दिसत नाही आहे व्यवस्थित. बघा कसला धुका गेला पसरला आहे पाण्यावरती असा. मस्त भारी वाटते. पण व्ह्यूची सगळी वाट लावली या धुक्याने माहिती आहे का. नाहीतर मस्त असं सूर्यगिरी आला असतं आज. पण मला वाटत नाही की सूर्यदेवता आज लवकरच आपल्याला दर्शन देईल असं वाटत नाही. 9-10 तरी वाजवते किंवा देऊ शकत पण नाही. कारण काल आहे ना सूर्यदेवता दर्शन संध्याकाळी झालेलं 4 वाजता. कारण 2-3 दिवसापूर्वी जो पाऊस पडला मुंबईमध्ये त्याच्यामुळे थोडंफार ही अवस्था आहे. तर तुम्ही हा चॅनल बघत असाल त्याच्या अगोदर आपल्या चॅनलचं मी जे शॉर्ट हँडल आहे, जे शॉर्ट व्हिडिओचं हँडल आहे आणि यूट्यूब चॅनलचं हँडल आहे, ते दोन्ही पण चेंज केलेलं आहे. मला वाटते सूर्योदय झाला आहे. कारण हे लाल किरणं दिसत आहेत इथे जे अशी वाटतात आलेली. पण आपण अशा गर्द झाडीमध्ये असल्या कारणाने आपल्याला थोडासा विजिबिलिटी नाही आहे. मी एकदा चेक करतो. नाही झालं आहे, सूर्यास्त झाला आहे, सूर्योदय झाला आहे. पण आपण गर्द झाडीमध्ये असल्या कारणाने आपल्याला थोडंफार हे लागत नाही, म्हणजे सूर्यकिरणं दिसत नाही आहे. सूर्योदय तर ऑलरेडी झाला असेल, ज्या ह्याच्यामध्ये सूर्योदय व्हायचा आहे त्याच्यामध्ये झाला असेल. पण आहोत कारलेखिंडीमध्ये. तुझ्या कांती समेत पताका पूर्व दिशी झळकती अरुण हो गवळा प्रभात झाली गणपती जा. मला काय मी बघतपासून आहे ना 50-60 चालवतो मित्रांनो. बाईक अशा ह्याच्याने चालू आहे की लोकांना पण तुम्ही दिसला पाहिजे. ते मला आवडलं. या घाटामध्ये कशाला ओव्हरटेक करायचं काय, घाट रस्ता आहे, आपलं आरामात चालवायचं. आरामात चालवायचं कसं बघा ना, लोक बघतात. आज जर स्पीडमध्ये गेलं असं लोकांना दिसलो पण नसतं. तुम्ही कॅमेरा माउंट केला आहे, मस्त हेल्मेट घातले, जॅकेट घातले, शूज घातलेत, बाईक मस्त आहे दिसायला. बघितलात का नवीन गाडी आणि ॲक्सिडेंट झाला आहे. नंबर प्लेट पण नाही आली त्या गाडीला अजूनपर्यंत आणि ठोकली बाईला. हां सरळ चालले कुठेतरी मागच्या साईडला. आणि बघ तुम्हाला जसं बोलल्याप्रमाणे बघा सूर्य किती वरती आलेला आहे. पण हे मध्ये धुकं असल्या कारणाने एवढी त्याची किरणं येत नाही आहे. आणि प्लस दुसरी गोष्ट म्हणजे जे धुकं आहे त्याच्यामुळे किरणं येत नाहीत खाली. आणि आपण जे मागच्या साईडला होतो ते कारलेखिंडीमध्ये होतं त्याच्यामुळं एवढं आपल्याला जाणून आलं नाही. कारण घनदाट झाडं असल्या कारणाने तिथे एवढं तुम्हाला म्हणजे ऊन दिसत नाही. नेहमी तिथं सावलीच असते त्या एरियामध्ये. पण आता इकडं बऱ्यापैकी जरा ऊन लागतं आहे. तर बऱ्यापैकी आता सूर्य चांगला वरती उगवला आहे. तर अंकीच्या घरी जायचं आहे आपल्याला. आणि मग तिथून निघू आपण पद्मदुर्ग किल्ल्याकडे. अशा छोट्या मोठ्या खड्ड्यांसाठी घाबरायचं नाही आहे. आता जरा बरं वाटतं, एकदम हाताला गरमी आल्यासारखं वाटते. म्हणजे हा एरिया असा आहे की इथं गावाचे स्पीड ब्रेकर जेवढे मी पेनवरून येताना स्पीड ब्रेकर क्रॉस करून आलो नाही तेवढे स्पीड ब्रेकर इथे एवढ्या एरियामध्ये क्रॉस करावं लागतं. हा बघा हा एक रस्ता मस्त आहे. ह्या रस्त्याला मस्त तुम्ही गाडी खेचू शकताय एकदम फुल पॉवरमध्ये. आता जरा बरं वाटतं. तरी थंडी लागते बाबा. हे बघा सगळे बैलगाडी शर्यतीसाठी चालले, 2-4 बैलगाडी. आणि ते पुढच्या साईडला पण आपण बघितलं तर तिकडे पण होतं बैलगाडी शर्यती. हे बरं आहे. एक राईड माझी काही अंकितच्या घरी होते. संडेला यायचं, चहा प्यायचं आणि परत प्यायला जायचं रिटर्न. झाली म्हणजे एक राईड कंप्लीट. हा आपली लँग्वेज आहे, मराठी माणसाची लँग्वेज आहे. त्यामुळे बरोबर मी मराठीमध्ये ब्लॉग बनवतो.
हिंदीमध्ये बनवू शकलो असतो, इंग्लिशमध्ये बनवू शकलो असतो, पण नाही, मराठीमध्ये बनायचं. परवानगी आमच्या दोघांच्या लव्ह मॅरेजला, मला द्याल का हो परवानगी आमच्या दोघांच्या लव्ह मॅरेजला. कधी बोलायचो मी असं, बोलणारी नाही आहे ना, अरे बोललो असतो. बघा ना, पप्पा मला द्याल का हो परवानगी आमच्या दोघांच्या लव्ह मॅरेजला. बाबा बोलले असते लगेच, बाबा घे परवानगी, तुला काय करायचं ते कर, घे परवानगी आणि करून टाकायचं झालं मी. पण नाही आहे आपल्याकडे परवानगी. असं म्हणलं हो, इकडे येणं म्हणजे असं वाटतं की आता दररोजच इथंच पडलेलं आहे की काय. आता आलोय फिरायला, फिरायच्या अगोदर ह्यांच्याकडं या. काय आलो तर नमस्कार. निघालोय आता आपण इथून नागावमधून सिद्धेश्वरवरून सिद्धेला पिक केलं आहे आणि आता आपण चाललो आहे टुवर्ड्स पद्मदुर्ग. मागे सिद्ध्या बसलाय. हा आणि आता सूर्य चांगलाच वरती आलेला आहे आणि आपलं ब्लॉगिंग व्यवस्थित चालू झालं आहे. ओव्हरटेक करा, ओव्हरटेक करा, ओव्हरटेक करा, गरज आहे ओव्हरटेक करायची. मागच्या साईडला गणपती विसर्जन करायला येतो आम्ही नेहमी, गुरुडालीच्या राजाचं. शाहू बिहूला बोललो असं तर आले असते काय आज, की सुट्टी नाही? बरं, शुक्रवारी सुट्टी ना त्याला. तेलबाईलावाला जो ब्लॉग शूट केला याच कॅमेरातून शूट केलेला. क्लॅरिटी कसली खतरनाक आहे ना, नाईट क्लॅरिटी पण भारी आहे. पण आता भारी वाटते बघा, मस्त नारळी फुटलीची झाडं दोन्ही साईडला आणि मधीतून आपण चालवतोय गाडी. लाजव एक नंबर. हां काय व्ह्यू आहे एक नंबर. आय होप कॅमेरात चांगलं दिसत असेल. याच्यापेक्षा भारी पण व्ह्यू आता पुढं तुम्हाला पण जेव्हा रेवदंडा ह्याच्यावर जाऊ तेव्हा दिसेल. ह्या मागच्या साईडला रेवदंडा किल्ला आहे. तर हा आहे आपला सालावचा ब्रिज. बघा एक नंबर व्ह्यू. या साईडला पण मध्ये कसं तरी काम चालू आहे. हा एक नंबर भाई, लाजवाब जवाब. इथून येताना रील काढली पाहिजे. जाताना असा एक मध्ये विकर आहे, पण येताना पाहिजे काढली. आणि ऊन असताना तर अजून भारी वाटलं असता. भारी वाटलं. हां एक नंबर व्ह्यू आहे. हा हां पुढं ना. आता टुवर्ड्स आपण चाललोय कोरलाई. पुढे गेल्यानंतर आपला कोरलाई किल्ला गड आपल्याला दिसतो राईटला घेतला तर. आणि अजून लेफ्ट गेला तर तुम्ही डायरेक्ट मुरुड जंजिरा. आणि हा इथे जे व्ह्यू बघा सामोरून कसला भारी दिसतं एक नंबर. या साईडला कोणतरी जाळं लावलेत, मध्ये त्या बोटी आहेत तिकडं. लाजवाब. आणि भरती आली आता समुद्राला. बघा लाटा उसळत आहेत पूर्ण इथपर्यंत, रस्त्यापर्यंत येत आहेत. खतरनाक. जा बाबा जा. एकदम खतरनाक व्ह्यू. लाजवाब.
असं थांबून व्ह्यू घेतला पाहिजे आपण मधीतूनच. आणि आता पूर्ण हा कोस्टल राईडसारखा पूर्ण तुम्हाला रस्त्याच्या म्हणजे समुद्राच्या कडेवरूनच पूर्ण रोड जातो हा, पूर्ण मुरुड जंजिरा दिघीपर्यंत. रस्ता किती खराब आहे ना, ऑफ रोडिंग सुरू झालेली आहे. आणि व्ह्यू बघा फक्त तुम्ही, कसला खतरनाक, भारी भारी लाजवाब. व्ह्यूच्या नादामध्ये ऑफ रोडिंग झाली. आणि हा इकडे कोरलाई गाव आहे, कोलीवाडा मला दिसत असेल राईट साईडला माझ्या. हे बघा इथून समोरला कोरलाई किल्ला 2 किलोमीटर आणि काशी 14 किलोमीटर, मुरुड 28 किलोमीटर. तर हा समोरला जो राईट दिसतोय तो तुम्हाला कोरलाई किल्ल्याकडे घेऊन जातो. आपल्याला राईटला जायचं नाही. कोरलाई किल्ल्याचा जर ब्लॉग बघायचा असेल तर ऑलरेडी आपण कोरलाई किल्ल्याचा ब्लॉग बघितला, तुम्ही जाऊन माझ्या यूट्यूब चॅनलवर बघू शकताय. आज आपण चालू आहे पद्मदुर्ग गडावर. एका हॉटेलमध्ये साई प्रसाद म्हणून आहे, साई प्रसाद फॅमिली रेस्टॉरंट. आपलं सरळ जायचं इकडे इथे पद्मदुर्ग किल्ल्याकडे समोरला. त्या अगोदर आपण इथं नाश्ता करून घेऊ हॉटेलमध्ये, नंतर मग हां खाईन ना. मिसळचं ऑर्डर दिलेलं आहे सिद्ध्यानं आणि इथे बसलो आपण, बसूया मिसळ खाऊ. नंतर मग तुम्हाला भेटतो मी ब्लॉगमध्ये परत. लाजवाब व्ह्यू. सागर या साईडला, लेफ्ट साईडला नारळी पोपलीच्या बागा आणि राईट साईडला समुद्र. इट्स लाईक कोस्टल राईड. या अशा ट्विस्टी टर्नवर हे करायचं, ओव्हरटेक करायला जाऊ नका असं, कारण समोरचं डायरेक्ट ब्लाइंड स्पॉट आहे. खालून डायव्हर्जन टोटल ऑफ रोड झाला आता ह्या. तेच अरे काय आहे, बेकार रस्ता आहे हा. त्या दिवशी तिकडे गेलेलो ना, त्या वेळेला तिथं पण माझी खतरनाक ऑफ रोड आहे. थोडीफार ऑफ रोडिंग केल्यानंतर आपण आलोय स्पेन रस्त्यावर, प्लेन. ओके मित्रांनो, आपल्या राईट साईडला आहे काशीद बीच. बघा इरादा कर लिया हमने. जस्ट आपण काशीद ब्रिज क्रॉस केलंय आणि इथं गाड्या बिड्या लागल्यात. आज पूर्ण विकेंड, संडे फंडे करायला लोक आले तिकडे. चाऱ्या बाजूला गाड्या बघा तुम्ही, दोन्ही बाजूला रस्त्याच्या अलीकडे पलीकडे दोन्ही साईडला गाड्या आहेत. आज पूर्ण ब्लॉग बघा. ब्लॉगमध्ये काय इम्प्रूव्हमेंट करायची असेल काय असेल तर ते पण सांगा. आणि तुमची कमेंट खूप महत्त्वाची आहे. लाईक शेअर ठीक आहे, पण कमेंट पण तेवढीच महत्त्वाची. कमेंट केल्याने मला समजतं की मला काय इम्प्रूव्हमेंट करावी लागणार. म्हणजे कशी कमेंट करा, इम्प्रूव्हमेंट फीडबॅक द्या की ब्लॉग चांगला आहे, ब्लॉग खतरनाक आहे, कसं पण आहे, चांगलं आहे वाईट आहे कसं आहे, तुम्हाला जसं वाटते त्या हिशोबाने तुम्ही मला तशी कमेंटमध्ये कळवा की जेणेकरून मला त्याचा हे समजेल, मला फीडबॅक समजेल की एक्झॅक्टली काय मला करावं लागेल, इम्प्रूव्हमेंट काय करावी लागेल. लाजवाब ना भाई, हा अरे वारे सारखा वाटते मला व्ह्यू.
फक्त आरेवारीला इथे आहे ना थोडासा क्लिअर हे आहे, याच्यामध्ये थोडासा हे आहे, झाड आहे त्याच्यामुळे दिसून येत नाही, पण सेम आरेवारी वाटते. हा बघा, लाजवाब, एक नंबर व्ह्यू. हो बघ, कॅमेरा चालू आहे काय? आहे, चालू आहे. बघा, एकदम समुद्र असा रस्त्याच्या जवळ आल्यासारखं वाटतंय. गॉड, व्ह्यू 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 एक नंबर. हो 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 हो, पूर्ण अथांग असं समुद्र पसरलाय. आता त्याला समजलं असं कॅमेरा चालू आहे ते. आनंद बघा पोराच्या ह्याच्यावर, चेहऱ्यावर. वन डे ही विल बी रायडर लाईक अस. आनंद आहे चेहऱ्यावर, आनंद. तर व्ह्यू बघा, सगळ्या बोटी बिटी इकडे सगळ्या हे केलेल्या आहेत. ह्या साईडला पण, ह्या साईडला पण, दोन्ही साईडला. एक खाडी वाटते कुठली तरी आहे. कोलीवाडा वाटते, कोलीवाडा. एकोणऐंशी किलोमीटर कव्हर केले. घोडा कसा लोलते बघा. जसं जंजिरा किल्ल्यावर जशी गर्दी होती ना लोकांची बघायला, तशी आपल्या पद्मदुर्गाला गर्दी होत नाही. तर ते लोक बघायला जास्त हे करत नाहीत, प्रेफर करत नाहीत. आणि जाऊ तर पद्मदुर्ग बघायला जाऊ, नाही भेटलं आज जाता आला तरी पुढं काहीतरी जाऊ, पण ॲटलिस्ट डोल्याने तिथं जाऊन तिथं बघू की पद्मदुर्ग कसा आहे तो महाराजांचा. आणि हा मी मागं बसलोय, दिसते का तुम्हाला बोलताना? मुरुड बीचवर. आणि वाट बघतोय आपण आता ह्याची, कशाची? बोटीची. बोट येईल तेव्हा आपण जाऊ शकतो. काय काला दिसते की काय मी नुसता? अरे उलटा आहे ना हे बघ, इकडून इकडून बरोबर दिसते असं. ह्या साईडून पूर्ण सगळं कालाच दिसते. आपण चाललोय टुवर्ड्स, कुठं चाललोय काय माहिती नाही. हे असे इथे बोट आहेत. इकडं सिद्धे, मी दोघं जण चाललोय. हे बोट जातात, ते एक तिकडे एक बोट दिसते. जास्त लोक असतील तरच जातात असं बोलतंय ते, काका बोलत होते. बघू किती लोक आहेत. पण इथं पाटील खानावर मला तर भूक नाही आहे अजिबात. कसा दिसतोय काय माहिती मला, नुसतं याच्यामध्ये मी कालाच दिसते असं वाटते. माईकचा आवाज येतोय काय? चालू आहे, माईक चालू आहे. हे एक बरं आहे, माईक घेतले तर कॅमेरा जवळ घ्यायची गरज नाही. ओरडतायत लोक इकडे, हे बघा. अरे 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 पडले, ते मोमेंट होतं रे, कॅप्चर करायला पाहिजे होतं. ऑलरेडी पडलेले ते. लाजवाब. त्या अगोदर मला वॉशरूमला जायचं आहे यार. मुरुड बीच. आणि हा समोरला जो दिसतोय इकडे इथे तो आहे पद्मदुर्ग. जास्त मोठा नाही बीच, पण आहे बऱ्यापैकी चांगला आहे. स्वच्छ आहे एकदम, जास्त घाण नाही आहे, काय नाही. आपण हेल्मेट ठेवलं आहे आता तिकडं. आणि आता इथे बीचवर वाट बघतोय आता बोटची, कधी बोट येईल तेव्हा. ही बोट इथे घेतलेली आहे. आणि आता हे लोक झालेत रेडी आहे बघा. तिथे आपल्याला तिकीट काढायला लागतो 300 रुपये. आणि पर पर्सन 300 रुपये तिकीट आहे आपल्या पद्मदुर्गाला जायचं. आणि अशी इथे बोट आहे, त्या बोटीवर आपल्याला चढून जायचं आहे. भाई खतरनाक बेकार काम आहे. तेवढ्या याच्यामध्ये भिजू आपण. जवळ येते थांब. हा आणते.
कारण आता बोट घेतली ही बोट, या बोटमध्ये आपल्याला जायचं. सिद्ध्या पाणी बॉटल घेत जा त्यांच्याकडून, 2-3 पाणी बॉटल पाहिजे तुमच्याकडे. ऑलरेडी एक बॅगमध्ये आहे. ऑलरेडी एक बॅगमध्ये आहे आमच्या, आणि अजून एक पाणी बॉटल घेतली आम्ही. जायचं आहे आपल्याला. हां किल्ल्यावर चालेल. कधी यायचा? आणि ही अशी बोट जवळ नॉर्मल भिजले, नॉर्मल भिजले. अरे एक नंबर. हा? तेव्हा याच्यामध्ये माईकमध्ये आला तर कॅप्चर झाली तर बरी तुझी, तशी कॅप्चर होणार नाहीये. पुढचं शूट करता येईल. तर फायनली आपण इथे समोरला बसलोय आणि लाटा येत आहेत, मोठ्या मोठ्या लाटा येत आहेत. मागे सगळे बसलेत. 6-7-8 जण आहोत आम्ही. 8 जण. 8 जण आहोत. काका ओरडताय लोट म्हणून. हा. मध्ये ते अँकर टाकलंय कुठेतरी. त्यांना जागा दे. दीपेश. आणि समोरून येते एक स्पीड बोट. हा अँकर टाक. ओके. या साईडला आणि सगळे बसले तिकडे. एवढे जण आहेत जाणारे आज पद्मदुर्गाला, आणि आम्ही बसलो इकडे. चांगलं दिसतंय काय माहिती आता याच्यामध्ये दिसतच नाही. आपण नाही याच्यामध्ये दिसत नाही, पण मला वाटतं क्लॅरिटी चांगलं नंतर दिसत चांगलं. याच्यामध्ये एवढं चालू झालेली आहे. याच्यामध्ये काहीतरी आहे, याच्यामध्ये ठेवू शकतो काहीतरी. चालू अशा तऱ्हेने आपली बोट राईड. मोटो राईड आपण एक बाईक राईड केलेलीच आहे, आता बोट राईड वर चालू. असं वाटतं की 20 मिनिटं लागतील. 20 मिनिटं लागतील. पाणी उडतंय ना, थोडं बारीक उडतंय, जास्त नाही उडत. पण सांगू शकत नाही पुढे उडत की नाही. हा बघा कॅमेरा उडतंय, पाणी उडतंय कॅमेरावर. सिद्ध्या इकडे. फायनली आपली करायचं होतं पद्मदुर्गाचं आपल्याला हे सफर, ते फायनली करता आलेले आहे आपल्याला. आज वाटलं होतं की होणार नाही म्हणून, पण झाली शेवट. टेन्शन नाही आता. आणि समुद्र बघा म्हणजे हा इकडं. आता उभं राहिलो आपण, आणि छोटे छोटे पक्षी उडत आहेत. कुठे डॉल्फिन बोलतात. कुठे दिसला मला? अजून नाही दिसलाय. हा ते बघा तिथे एक डॉल्फिन दिसतोय. हे बघा तिथे डॉल्फिन दिसत आहेत. हे इथे समोर बघा, दिसले का तुम्हाला? क्लिअर दिसत आहेत. गेले डायरेक्ट बोट जवळ येऊ दे. तिकडून एक बोट आली, त्याच्यामुळे मला वाटते ते झालेत. डॉल्फिनला घेऊन जाता डायरेक्ट समुद्र खाया तिकडे किनारी. डॉल्फिन सोडून ये जरा. एक तिकडची पण एक बोट थांबली ती वाली. ते पण डॉल्फिन कुठं दिसतंय ते बघायचं हे करतायत. मला वाटतं दिसतील नाही. तर आपण गडाजवळ आलोय पद्मदुर्ग. हा बघा आता क्लिअर दिसायला लागलाय. मग अशा धुकं होतं तेव्हा एवढं क्लिअर दिसत नव्हतं, आता क्लिअर दिसतंय. भगवा छळ झेंडा फडकतोय तिकडं.
त्या साईडला काही लोक पण दिसत आहेत त्याच्यावरती मला. बघा हे बोट राईड आणि आपण बोट राईड पण झाली आहे आज आणि आपली बाईक राईड पण झालेली आहे. ऑलमोस्ट आता वाजले दुपारचे 12:15. 12:15ला आपण आहोत पद्मदुर्ग किल्ल्यावरती. बघा कसला दिसतोय खतरनाक. तर हा बघा आपला पद्मदुर्ग किल्ल्यावर चाललोय आता आपण. बाईक राईड आणि आपली बोट राईड पण झाली आणि आता किल्ल्यावरची आपली थोडी हे पण होईल. कसला खतरनाक वाटते, लाजवाब. आलोय आता आपण पद्मदुर्गावरती. इथे समोरलाच एक तोफ दिसते आपल्याला. जॅकेट काढून ठेवा आपापली. चला वर भक्कम असा पद्मदुर्ग आहे आपल्या इथे. तिकडे एक तोफ दिसते, 2-4 दिसते तोफ आहे मित्रांनो. आपण पहिलं शूज घालूया, नंतर आपण एंट्री बसू. इकडचं पण बघायला लागेल आपल्याला, इकडचं पण बघू ना, दोन्ही साईडचं बघू. अरे हे बघा आता आपण आहोत पद्मदुर्गावरती. ही ऑलमोस्ट दगडांची झीज झाली बघा, पण जसं ते चुना आहे ना तसंच तसं आहे, चुन्याला काय झालेलं नाही आहे. आणि आता इथे चालू आहे आमचं शूज घालायचं. मुख्य दरवाजा ना, मुख्य किल्ला. आणि इथे आता ह्याचं पण काम चालू आहे, संवर्धनाचं पण काम चालू आहे. साईडला बघू शकताय, तिकडे पण लोक झाडं बिडं ती वाढलीत ना ते तोडतायत. चला आतमध्ये दाखवतो तुम्हाला. जय शिवराय. जाहीर सूचना लावलेली आहे या साईडला. आणि इथे डस्टबिन आहे, तर काय तुम्ही आणत असाल तर डस्टबिनमध्ये टाकत जा. तुमचं काय पण पाण्याची बाटलं हे ते खाण्याच्या वस्तू. इथे एक तोफ आहे दिसते, इकडे एक तोफ आहे, तिकडे इथे एक दोन तोफ आहेत. त्यातले एक चांगल्या ह्याच्यामध्ये वाटते मला. हे ना हे इथे खोळ्यांसारखं काहीतरी आहे मधीत. हे बघा दिसतंय तुम्हाला. इकडे 3-4 आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 8 9 10 खोल्या आहेत. आणि हा मुख्य दरवाजा आहे आपला. थोडीफार याची ढासळण झालेली आहे तरी पण. इथून वर्ष जावे आहे बघ, तेव्हा शत्रूंवरती लक्ष ठेवण्यासाठी मला वाटतं असेल काय आहे तिकडे, काहीतरी असेल, हे रूम वगैरे असेल किंवा काही. इथे काहीतरी आहे बघ, चुळींसारखं काहीतरी आहे याच्यामध्ये. शस्त्र ठेवासाठी का, शस्त्रागार आहे इथे. कोठारा वगैरे असेल. तिकडे एक तोफ आहे मधीत, इकडे एक तोफ आहे. तोफा खूप आहेत याच्यामध्ये किल्ल्यावरती. ऑलमोस्ट आता 10-15 तोफा बघितले असतील मी. एक तोफ आहे, एक तोफ आहे. तर हा बघा, हा व्ह्यू आहे. मी बाजूला हो काय रे, दिसत नाही ना मी. तर हे बघा, हे 2 चित्रलिपी आहेत काढलेले त्याच्या. हा आलो. तर हे बघा तटबंदी बघा त्याची पूर्ण आहे ना. हे म्हणजे लाटांचा मारा सहन करून दगडं झिजलीत, पण ते चुना जो वापरलाय तो अजून बघा तसं आहे. म्हणजे तुम्ही समजू शकाल की त्या काळचं हे किती हे होतं, त्या काळचे जे बांधकाम होतं ते किती मजबूत आणि सुरेख होतं, की जेणेकरून 300-350 वर्षापूर्वी बांधलेला किल्ला हे तुम्हाला तसा आहे त्या ह्याच्यामध्ये. आम्ही आता वरती चाललोय. तेच ना, बांधकाम तसं आहे तेच सांगतो मी.
नाहीतर आताची घरं 100 वर्ष नाही करत तेव्हा लगेच पडतात. पण मुरुडला जर तुम्ही आलात तर पद्मदुर्गच बघायला या. हं. आम्ही ऑलमोस्ट म्हणजे आम्ही मुरुड जंजिरा आम्ही जाता आलं असतं आम्हाला, तरी पण आम्ही स्किप केला आणि आम्ही पद्मदुर्गाला आलो. कारण इथून शत्रूंवरती मला वाटतं इथे तोफा ठेव मागे इथे त्या साईडला एक तोफ आहे छत्रपती मारा करण्यासाठी. हे पण त्याच्यासाठीच लक्ष ठेवण्यासाठी वगैरे. हे बघण्यासाठी आहे. छोटे छोटे हे आहेत. ह्याच्यामध्ये एकदम असा दुर्बिणीचा आकाराचा हे दिसतोय आपल्याला, म्हणजे लांबून बघू शकतो आपण. आणि हे काहीतरी आहे एक, हे काहीतरी टांगण्यासाठी किंवा याच्यासाठी आहे. तो हे बघा इथे तोफा आहेत, खूप तोफा आहेत या किल्ल्यावरती ऑलमोस्ट. तोफवर नंबर दिलाय, प्रत्येक तोफवर नंबर दिलाय. आहे काय? 25 नंबर दिसतोय. हे पण इथे पण तोफा आहेत, प्रत्येक तोफांवरती नंबर आहे. आणि खूप जबरदस्त असा किल्ला आहे. मध्ये मध्ये कुठे कुठे थोडंसं हे केलं आहे, कारण एवढे वर्ष याचं काही, जसं जंजिराला किंवा मुरुडला जसं जंजिराला किल्ल्याला जसं हे करतात त्याचं जसं डागडुगी होते तशी ह्या किल्ल्याची डागडुगी होत नाही. त्याच्यामुळे हा किल्ला थोडाफार म्हणजे असा हे राहिलेला आहे. आणि लोकांचं पण इकडे जास्त कल येण्याचा कल नाही आहे, म्हणजे अशी कमी लोक, आता आमच्यासारखी लोक आहेत तीच येत आहेत या किल्ल्यावरती. त्याच्यामुळं पाण्याचा टाका पण तुम्ही जर येत असाल मुरुडला तर जंजिरा मी टोटली म्हणतो स्किप करा. कारण पद्मदुर्ग बघा, आपली जेवढी लोक इथे वाढायला लागतील तेवढं इथे उत्पन्न वाढेल. उत्पन्न वाढल्यामुळं इथे किल्ल्याचं संवर्धन करता येईल लोकांना. जसं जंजिरा किल्ल्याचं तिथलेच जे पर्यटक येतात तेच संवर्धन, त्यांच्या पैशातूनच संवर्धन होतं. जसं टॅक्स भेटतो, तर इथं तुम्ही याल, तुम्ही आल्यामुळे इथं टॅक्स वाढेल आणि त्याच्यामुळे इथं किल्ल्याचं संवर्धन होईल. हे बघा इथे राहण्यासाठी जागा आहेत. हे किल्ल्याला ते पाण्याच्या टाक्या आहेत, हे बघा 1 2 3 टाक्या आहेत पाण्याच्या. आणि खूप सारे असे तोफा आहेत. ऑलमोस्ट आम्ही आता 25 तोफा बघितल्यात. आता 25 नंबर तोफेची मागे तोफ बघितली आम्ही. आणि असे लोक जे दुर्ग संवर्धनाचं काम करतायत त्यांचा पण मोठा वाटा आहे याच्यामध्ये. आणि भव्य असा किल्ला आहे. तुम्ही लवकर हे करू शकता. एक आपल्याला इथे हे देतात, टाईम देतात, त्या टायमामध्ये आपल्याला किल्ला फिरायचा असतोय. हां सध्या हो 35 मिनिटं दिलेली त्यांनी. त्यांनी 35 मिनिटं दिलेत आम्हाला, कारण हे भरती ओटीचा पण हे आहे ना, त्याच्यामुळे तुम्हाला परत घेऊन पण जायला लागतं ना रिटर्न. त्यामुळे आपल्याला टायमिंग देतात की या टायमिंगमध्ये तुम्ही एवढा किल्ला बघा म्हणून. ही 26वी तोफ. ही 26 येतो, आपण ती समोर बघितली ती 25 होती मागच्या साईडला इकडं, आणि ही 26वी आहे. भरदस्त असा किल्ला आहे. सिद्धीच्या नाकावर टोचून छत्रपतींनी किल्ला बांधलेला. तो जिंकताना आला म्हणून काय झालं, पण आम्हाला बांधता आला. आणि बांधून आम्ही सिद्धीच्या आरमारावर किंवा ज्या हालचाली आहे त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी छत्रपतींनी हा किल्ला बांधलेला. तेव्हापासून सिद्धीचे जे हे होते म्हणजे आरमारामध्ये कोकणामध्ये जी घुसखोरी होती ती कमी झाली हा पद्मदुर्ग बांधल्यामुळे. म्हणजे त्याच्यावर जबर बसवण्यात आला महाराजांकडून, आणि त्याचाच हा इतिहास सांगतोय तुम्हाला. अभद्र असा किल्ला बघा, पूर्ण अरबी समुद्र दिसतोय तुम्हाला इथे. आणि ह्या साईडला जंजीर आहे. हा जंजीर, या साईडला जंजीर आहे. नक्कीच भेट द्या तुम्ही इथे, जेणेकरून या किल्ल्याची माहिती लोकांना समजेल. याचं काय म्हणतो महत्त्व किती आहे ते लोकांना समजेल. हे बघा कसला व्ह्यू आहे, एक नंबर. तर नक्कीच या, भेट द्या. एक चालू आहे म्हणजे गडसंवर्धन मोहीम आहे त्यांची. मजगावचे लोक आहेत ते सगळे साफसफाई त्यांची करत आहेत. तर ह्या लोकांसाठी पण आपण हे केलं पाहिजे. जायचं सांग जाऊ ना, किती वाजतील? 3 वाजतील. हो व्हिडिओ कॉल केला नंतर व्हिडिओ शूट करायचा. ठीक आहे चालेल. आता हे मित्र भेटलेत,
त्यांचं इथं मोहीम चालू आहे. तर खाली पण वरती पण आहेत अर्धे जण, खाली पण अर्धे जण, तिकडे साफसफाई चालू आहे सगळीकडं. तर चांगली गोष्ट आहे, कारण हे इथे जेवढी संवर्धन होईल तेवढे लोक येत राहतील इथे किल्ल्यावरती. आणि बिग थँक्स टू यांचं सर्वांचं आभार मानलं पाहिजेत लोकांनी, कारण हे लोक एकदम चांगलं असं काम करतायत. उत्तम असं काम चालू आहे ते संवर्धनाचं. तर हे जे गवत वाढलं आहे ते जाळत आहे सगळं, झाडं वाढलेली ती पण त्यांनी तोडलीत चांगल्या प्रकारे अशी. आणि जे गवत वाढलेलं आहे ते पण तोडतायत सगळ्या गोष्टी. खतरनाक असं काम चालू आहे. चला, आपल्याकडे टाईम कमी आहे. ऑलमोस्ट आपल्याला आता 10-20-15 मिनटं फक्त आहेत आपल्याकडे. 15 मिनटानंतर आपल्याला जावं लागणार इथून. इतिहास फक्त वाचून काय फायदा नाही आहे. इतिहास जाणण्यासाठी त्या किल्ल्यावरती, त्याच्या जो गड आहे त्याच्यावरती भेट देणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्हाला इतिहास जाण्याचा असेल, अनुभवायचा असेल, तर नक्कीच तुम्ही पद्मदुर्गाला या, इथे भेट द्या. आणि आपला शान दौलत, आपला भगवा फडकतोय अरबी समुद्रामध्ये. हिंदवी स्वराज्याचं आरमाराची स्थापना छत्रपतींनी आपल्या रायगड जिल्ह्यामधून केली. नेव्हीची स्थापना जी म्हणतो आपण, ती इथून स्थापना झालेली आहे. आणि तो इतिहास जाणण्यासाठी तुम्हाला पद्मदुर्ग, विजयदुर्ग अशा किल्ल्यांवर जाणं गरजेचं आहे. मुरुड जंजिरा म्हटलं की सर्वसाधारणपणे मुरुड जंजिऱ्याचा किल्लाच आठवतो. पण त्याहीपेक्षा शिवछत्रपतींनी बांधलेला पद्मदुर्ग हा सर्वात महत्त्वाचा किल्ला, किंवा ज्याच्या योगे छत्रपतींनी सिद्धीच्या परकीय, जुलमी आणि परधर्मीयांना कंट्रोलमध्ये ठेवलं, तो हा पद्मदुर्ग किल्ला. पण बऱ्याचशा प्रमाणात हा किल्ला इथल्या पर्यटकांना आणि शिवप्रेमींना माहीत नाही. तो खऱ्या अर्थाने माहीत व्हावा, शिवछत्रपतींनी कन्स्ट्रक्शनमध्ये केलेले अनेक विविध प्रयोग सर्वांना माहीत व्हावे म्हणून शिवगडधारी परिवार गेली कित्येक वर्षापासून इथे गड संवर्धनाचं काम करतं आहे. आपल्या पैशांनी व आपलं सर्व काही खर्च करून. फक्त एकच उद्देश की शिवछत्रपतींचं गडसंवर्धनातलं कार्य किंवा गड स्थापनेतलं कार्य सर्वांसमोर यावं म्हणून. जय शिवराय. छत्रपती शिवरायांच्या आरमाराचं वैभव सांगणारा हा भगवा झेंडा इथे दौलत फडकतोय अरबी समुद्रामध्ये पद्मदुर्ग किल्ल्यावरती. काही मोठ्या, काही छोट्या अशा तोफा आहेत. हे गवत वाढलं आहे, हे दुर्ग संवर्धनाच्या ह्याच्या मार्फत हे गवत सर्व कापण्याचं काम चालू आहे सध्या. आणि पुरातत्व खात्यानं पण ह्या लोक जे दुर्ग संवर्धन करतायत त्यांना थोडीफार ही दिली पाहिजे, मुभा दिली पाहिजे, की जेणेकरून हे लोक दुर्ग संवर्धन करतील. पुरातत्व खातं पण आपलं असं आहे की काही गोष्टींची परमिशन घ्यावी लागते लोकांना. आता ही लोक स्वकोचित मानाची आहेत. महाराज सोडून आपल्यासाठी गेलेत. आणि त्यासाठी तुम्हाला त्याचं संवर्धन करण्यासाठी परमिशन घ्यावे लागत असेल तर मग त्यापेक्षा मोठं दुर्भाग्य नाही या महाराष्ट्राचं. कारण हे काय पुरातत्व खातं काय घेऊन आले नव्हते कुठून, सगळं महाराजांची देण आहे. तर हे बघा तोफ, ही तर मला वाटते मेन तोफ आहे चला, आपल्याकडे टाईम कमी आहे, फक्त 5 मिनटं बाकी आहेत आपल्यासाठी. तोपर्यंत आपण फिरून घेऊ सगळं मस्त असं. बरं छान वाटलं इथे येऊन. आणि तुम्ही सर्वांनी इथे आलं पाहिजे, इथे फिरलं पाहिजे आणि याचा इतिहास जाणला पाहिजे. बघा, का सिद्धी घाबरणार नाही. ह्या किल्ल्याचे भव्य दिव्यता पाहून सिद्धीच्या फाटली असे सिद्धीची. तर नक्कीच भेट द्या तुम्ही. मुरुड जंजिराला भेट देण्यापेक्षा पद्मदुर्गाला भेट द्या. इतिहास महत्त्वाचा आहे, तो जोपासला पाहिजे. आणि आपण इथे येऊन फिरलो तरच तो जोपासला जाईल. चला, आता डायरेक्ट आपण भेटू किनाऱ्यावरती. निघायचं पण आहे आपल्याला. तर असं तुम्हाला बोट आहे
येते, नंतर बोट इथे तुम्हाला उतरवलं जातं आतमध्ये आणि मग इथे डायरेक्ट बोट जवळ येते ह्याला हे करायला, त्याच्यामुळे टेन्शन नाही. फक्त तुम्ही किनाऱ्यावरून जेव्हा इकडे येता ना तेव्हा बोटीत तेव्हा थोडासा प्रॉब्लेम होतो, बस बाकी काही नाही. तर चला निघू. तर इथे आता मासेमारी चालू आहे. भाऊ आपला एक मासे पकडतोय. तो बघा खाली पूर्ण पाण्यात हे करून, एक नंबर. आणि आपण रिटर्न निघालोय आता मुरुडकडे जायला. चला ऑलमोस्ट वाजले आता दुपारचे 1:05 झाले. एक नंबर एक नंबर. प्रायव्हेट केले. तर आता आपण आलोय बीचवरती रिटर्न किल्ला बघून, आणि आता जाऊ आपण नागावला परत. चला तर डायरेक्ट नागावला गेल्यानंतर भेटू. आता मी फुल स्पीडमध्ये गाडी चालवायचा माझा प्लॅन आहे. आता एकदा डायरेक्ट नागावला जायचं प्लॅन आहे. मध्ये काय मोठे ब्लॉग करायचा माझी इच्छा नाही आहे आता. भेटू आता डायरेक्ट नागावमध्ये ब्लॉग एंडिंगसाठी. तर नमस्कार मंडळी, आणि आत्ता आपण आलो आहे जस्ट नागावला राईडवरून. तर हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटतो आपण अशात नवीन एका ब्लॉगमध्ये. आता मी डायरेक्ट इथून जेवून घरी निघणार आहे पेणला. तर एवढ्यापर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून आभारी आहे. आणि हाईप करा आपल्या ह्याला, कमेंट करा, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. चला धन्यवाद.